नमस्कार मंडळी, मी पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या ऐतिहासिक अशा नेबापूर या गावात आलो आहे आणि या ठिकाणी येथील असणारा कुंभारवाडा हा प्रसिद्ध आहे। या ठिकाणी मातीपासून बनवल्या जाणाऱ्या चुली अतिशय चांगल्या असतात, त्यामुळे या ठिकाणी मी हा व्हिडिओ केलेला आहे। खास करून महिलांचं ज्या मातीशी जन्मोजन्मचं जे नातं जडलेलं आहे त्या चुली म्हणजे समाधान चूल असेल, लक्ष्मी चूल असेल, कमळ चूल असेल, त्यापैकी चांगल्यात चांगल्या ज्या चूल आहे ती समाधान चुलीचा व्हिडिओ मी या ठिकाणी करणार आहे आणि त्यापासून होणारे फायदे आणि या चुलीपासून होणारी बचत जी आहे ती मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे धुरापासून जो त्रास महिलांना होतो तो कमी करण्यासाठी ही चूल कशी उपयुक्त ठरते ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। आणखी महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि शेअर करा। मातीच्या चुली बनवण्यासाठी शाडू मातीचा वापर केला जातो आणि ही माती 2-3 दिवस अगोदर चाळून घेऊन त्यानंतर ही 2-3 दिवस चांगली अशी भिजवत ठेवून त्याला आंबवणे असा हा प्रकार असतो। तो प्रकार या ठिकाणी केला जातो। या मळलेल्या मातीमध्ये कारखान्याचे बगॅस, भुसा तसेच घोड्याचे लेद याचा वापर केलेला असतो, त्यामुळे माती अगदी मऊ मुलायम तसेच काम करण्यास उपयुक्त ठरते। मातीच्या चुली बनवण्यासाठी साच्याचा उपयोग केला जातो। हा साचा बनवण्यासाठी चारी बाजूस 4 अशा लाकडी फळ्या लागतात। साच्याच्या फळ्या पहिल्यांदा अशा साफ करून घ्याव्या लागतात। त्यांचा कोपरा आणि कोपरा अशी घाण काढावी लागते। त्यामध्ये जरा सुद्धा कसूर करून चालत नाही। एकानंतर दुसरी, दुसरीनंतर तिसरी, तिसरीनंतर चौथी अशा 4ही फळ्या साफ करून घ्याव्या लागतात। त्यानंतर सर्व 4च्या 4 फळ्या अशा पाण्याने भिजवून घ्याव्यात, जेणेकरून नंतर हा साचा काढताना त्याला माती चिटकून बसणार नाही। पाणी लावून झाल्यानंतर 4ही फळ्यांना अशी थोडीफार राखी लावून घ्यावी। राखेमुळे ही माती व फळ्या अशा वेगळ्या होण्यास मदत होते। आता आपण चूल कशी बनवली जाते किंवा चूल कशी तयार होते ते आपण पाहूया। साधारणपणे चुलीचा साचा हा एकच असतो, त्यात थोडाफार बदल असतो, तो आपण हातानेही करू शकतो, त्यामुळे यामध्ये फारसा काही बदल नसतो। सुरुवातीला अशा 4 बाजूने 4 फळ्या एकत्र करून त्या जोडल्या जातात, म्हणजेच हिलने की बात नाही। त्यानंतर 15-20 फुटाची एक लांबडी दोरी घेऊन ती अशी सभोवार गुंडळून घेऊन तिला जागोजागी अशी घट्ट करून बांधून घ्यावी लागते। दोरीचे असे 4-5 फेरे आवळून घेतले की चूल हलत नाही किंवा साचा हलत नाही, त्यामुळे असे फिरवून घेऊन हा साचा घट्ट केला जातो। आता हा साचा फिट्ट आणि घट्ट झाला आहे। आता या कुंभारमामांनी चूल घालण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्यासाठी पहिल्यांदा माती अशी एकत्र करून घ्यावी लागते। जी माती 3 दिवस किंवा 4 दिवस अशी आंबवून ठेवलेली असते किंवा एकजीव केलेली असते। हे कुंभारमामा माती पुन्हा पुन्हा मिसळून किंवा घट्ट करून घेत आहेत, जेणेकरून जी होणारी जी चूल आहे ती एकदम मजबूत होईल। हे कुंभारमामा सकाळी पहाटे लवकर उठून आपल्या कामास सुरुवात करतात, जेणेकरून त्यांचे लवकर काम होईल, तसेच कुठल्याही कामाचा थकवा येणार नाही, त्यामुळे हे काम ते सकाळी लवकरात लवकर उरकून घेतात। एक चूल बनवायसाठी त्यांना असे मोठे 3 गोळे लागतात। हे काम करताना एखादा ढेकूळ किंवा दगड लागला तर तो बाजूला करावा लागतो। असा दगड त्या वस्तूमध्ये राहिल्यास त्या वस्तूला तडे जाऊ शकतात, त्यामुळे कुंभारमामा वेळीच खबरदारीचा उपाय म्हणून तो दगड बाहेर फेकून देतात। मातीपासून बनणारी चूल असो किंवा अन्य कोणतीही वस्तू असो, त्यासाठी मातीला ऐसा बार बार रगडना पडता है। आता या ठिकाणी कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून कुंभारमामांनी मातीचा चौकोन असा करून तो या साच्यामध्ये घालण्यास सुरुवात केलेली आहे। प्रत्येक वेळेस मातीचा नवीन थर लावताना हे कुंभारमामा परत माती मळून घेत आहेत। अशी माती बनवताना ते खाली पोतं किंवा प्लास्टिकचं बटर खाली टाकून घेतात, त्यामुळं माती सुट्टी होण्यास वेळ लागत नाही। मातीचे काम करताना कुंभारमामांचे हात सारखे पाण्यात आणि मातीतच असतात। आता या ठिकाणी लावलेला मातीचा थर घट्ट व्हावा म्हणून ती पुन्हा दाबून बसवली जात आहे। या ठिकाणी माती घट्ट बसवताना ठराविक जाडीचा थर तयार होईल याची खबरदारी घेतली जात आहे। मातीची चूल बनवताना कुंभारमामा न थकता हे काम करत आहेत। त्यांचे हात अजिबात थांबले नाहीत, त्यांचे हात एकसारखे काम करतच आहेत आणि या ठिकाणी जादा झालेली माती बाहेर काढून ठेवत आहेत। या ठिकाणी मातीला पुन्हा दाबून ते घट्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत। एक बाजू जशी त्यांनी घट्ट करून घेतली आहे तशीच दुसरी बाजू सुद्धा ते घट्ट करून घेत आहेत।
काम चांगलं पाहिजे असेल तर असं सारखं घासून पुसून घ्यायला लागतंय, तिथं अपील नाही। हे काम करताना सारखं हात खाली वर आत बाहेर फिरतात, जेणेकरून त्याची जाडी एकसारखी होईल आणि काम चांगलं होईल। हे कुंभार मामा पुन्हा पुन्हा हाताचा रंधावा मारत आहेत। असा रंधावा मारल्यामुळे त्या ठिकाणची माती मजबूत होत आहे आणि एकसारखी जाडी प्राप्त होत आहे। आता 2 बाजूचे थर लावून झाले आहेत आणि तिसरा थर येथे लावण्यास घेत आहेत। त्यासाठी ते पुन्हा माती मळत आहेत आणि एक मोठा असा थर त्यांनी हाताने तयार केलेला आहे। हा थर तयार करण्यासाठी ते पुन्हा पुन्हा हाताच्या थापट्या मारत आहेत। हात जणू त्यांची थापीच बनले आहेत। आता तुम्ही प्रत्यक्ष बघितला असेल की त्यांनी हा आकार अचूक साईजचा कसा बनवला आहे। जसा त्यांनी तिसरा थर बनवला आहे तसाच त्यांनी चौथा थर सुद्धा तसाच बनवून घेतलेला आहे। मातीच्या कामात माती पुन्हा पुन्हा मळून घेणे याकडे त्यांचे विशेष लक्ष असते, त्यामुळे ते न थांबता ते माती पुन्हा पुन्हा मळून घेत असतात। अशा तऱ्हेने त्यांनी चौथ्या बाजूशी मातीचा थर किंवा स्तर लावून घेतलेला आहे। आता त्यांनी चुलीची तिसरी बाजूही भक्कम करण्यास सुरुवात केलेली आहे, त्यासाठी ते पुन्हा पुन्हा प्रयत्न करत आहेत। तुम्ही आता या ठिकाणी बघत आहात की त्यांचे हात कसे सटासट फिरत आहेत। हे काम करताना त्यांना हाताला कोणतीही इजा होत नाही, कारण त्यांनी यापूर्वी जी माती घेतलेली असते ती अतिशय बारकाईने चाळून घेतलेली असते, त्यामुळे हे काम त्यांना सुपेरियरपणे करण्यास उपयोगी पडते। आता खऱ्या अर्थाने मातीची चूल आकार घेऊ लागली आहे। आता या ठिकाणी तुम्ही पाहताय की चारी बाजूने ही चूल घोटून गुळगुळीत करण्यात येत आहे। हे काम करताना त्यांना एखाद्या ठिकाणी मातीचा थर कमी आहे असे वाटलं तर ते पुन्हा त्या ठिकाणी मातीचा थर लावून घेत आहेत। आता या ठिकाणी चुलीच्या बरोबर मध्यभागी तट्ट्या लावण्यासाठी किंवा स्पीड ब्रेकर लावण्यासाठी किंवा डिवायडर लावण्यासाठी अशा 2 काचा मध्यभागी पाडण्यात येत आहेत। एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जाणारा हा जाळ व्यवस्थित जावा यासाठी हा स्पीड ब्रेकर बसवला जातो। तो कसा बनवला जातो आता हे आपण समोर पाहतच आहोत। यासाठी दोन्ही बाजूची काच भरून घेतली जाते, त्याला त्रिकोणासारखा आकार दिला जातो। चुलीची एक बाजू पूर्ण झाल्यानंतर दुसरी बाजूही अगदी सारखीच त्या पद्धतीने पूर्ण करून घेत आहेत। चुलीचे हे काम भक्कम होण्यासाठी चुलीच्या पायापासून वरपर्यंत अशी माती घट्ट करून घेत आहेत। आता चुलीचा आतील भाग हा इंग्रजी 8 या अक्षरासारखा दिसत आहे। चुलीच्या आतील बाजूस हात मारून झाल्यानंतर अशी लाकडी फळीची पट्टी घेतली जाते व ती सर्व बाजूने आत मारून घेतली जाते, जेणेकरून त्या चुलीला चांगला आकार येईल व चूल चांगली व मजबूत होईल। चुलीचे आतील काम झाल्यानंतर पुन्हा वरच्या बाजूस थर लावण्यासाठी अशी खाच पाडून घेतात व ती खाच अशा पद्धतीने हाताने व अंगठ्याने दाबून करतात। चुलीचा वरील थर झाकून घेण्यासाठी मातीचा आणखी एक थर बनवून घेतात व तो वरती ठेवतात व तो अशा पद्धतीने लावून घेतात, ज्यामुळे चूल पूर्ण रूपास येईल। ताईनो, आपली चूल जरी दिसायला साधीसुधी असली तरी ती बनवण्यासाठी कुंभार बांधवांना खूप कष्ट घ्यावे लागतात। चूल बनवत असताना ती माती किती वेळा घोटायची व किती वेळा मिसळायची हा माझा मलाच पुन्हा पुन्हा प्रश्न पडू लागला। ताईनो, खरंच ज्या कोणी कुंभार बांधवांनी आपली चूल बांधली असेल किंवा बनवली असेल त्यांना एक सलाम करायलाच हवा। किती मेहनत आणि कष्ट ते चूल बनवण्यासाठी घेत आहेत। आता या ठिकाणी चुलीच्या बरोबर समांतर बाजूस असे 2 वलय तयार करण्यात येत आहेत। अगदी गोलाकार वल तयार करण्यात या कुंभार बांधवांचा हातखंडा आहे। चूल तयार करण्यासाठी या कुंभार बांधवांचा ती माती आणण्यापासून ती चूल पूर्ण तयार होईपर्यंत 1 आठवडा पूर्णपणे जातो। चूल बनवताना ज्या नवीन ठिकाणी नवीन माती लावली जाते अशा ठिकाणी त्या ठिकाणची माती अशी घट्टपणे दाबून ठेवली जाते, म्हणजे त्या ठिकाणचा भाग टणक व मजबूत होईल। आता चुलीचं निम्म्याला जास्त काम पूर्ण होत आलं आहे। चुलीचा वरचा भाग हा दबला जाऊ नये यासाठी त्यांनी मध्यभागी बाटलीचा आधार त्यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे। चुलीच्या वरच्या भागाला गुळगुळीतपणा येण्यासाठी त्यांनी मोठ्या पट्टीचा वापर केला आहे व ती पाण्यात भिजवून घेतली आहे। या पट्टीने ते चुलीला प्लेनपणा किंवा सपाटपणा आणत आहेत। आता चुलीला दोन्ही बाजूस वाईल तयार करण्याचं काम चालू झालं आहे। हे वाईल करण्याचं काम किती मजेशीर आहे हे तुम्ही पहा। हा वाईल खोलगट पद्धतीचा गोलाकार असा बनवला आहे। त्यासाठी पुन्हा त्यांनी तेथील माती खरडून काढली आहे व तेथील भाग हा पुन्हा गुळगुळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत।
चुलीवर दुसऱ्या ठिकाणीही भांडे ठेवले जाते, त्याला वाईल म्हणले जाते व त्या वाईलाचेही काम अगदी पहिल्या वाईलासारखेच बनवले जाते। वाईलाचे काम सुंदर होण्यासाठी त्यांनी आता बाटलीची मदत घेतली आहे व ही बाटली ते पुन्हा पुन्हा अशी गोलाकार फिरवून हे काम अगदी चांगले करण्याचा प्रयत्न करत आहेत। चुलीचे वाईल हे दोन प्रकारचे असतात, एक मोठा असतो व एक छोटा असतो। मोठ्या वाईलाला जास्त प्रमाणात जाळ लागतो व दुसऱ्या छोट्या वाईलास कमी प्रमाणात जाळ पुरला जातो। बाटलीनंतर त्यांनी छोटी पट्टी घेतली आहे व या छोट्या पट्टीने ते असे छिद्र पाडत आहेत। या छिद्रातून भांड्यांना व्यवस्थितपणे जाळ जाण्याचा प्रयत्न केला जातो। अशी छिद्रे साधारणपणे 6 किंवा 7 बनवली जातात। तर मित्रांनो, चुलीचं काम आता जवळपास पूर्ण झाले आहे, त्यामुळे आता हा साचा बाहेर काढण्याचा प्रयत्न हे कुंभार बांधव करत आहेत। तर ताईनो आणि भावानो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तसेच चूल बनवण्याची पद्धत कशी वाटली, तुम्हाला जर ही पद्धत आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, तसेच ह्या व्हिडिओला शेअर करा। बाहेरच्या फळ्या काढल्यानंतर काही ठिकाणी किडका भाग राहतो, तो भाग असा माती भरून प्लेन करावा लागतो। सर्व चुली बनवण्याचं काम हे साधारणपणे असंच सारखं सेमच चालतं। आता चूल एकदम झनाट तयार झाली आहे। पूर्वी मातीच्या चुलीला वाईलावर गोळे बसवले जायचे, हे गोळे मातीचे असायचे, पण आता पिना किंवा हुक बसवले जातात। एका वाईलावर 7 व दुसऱ्या वाईलावर 3 असे एकूण 10 पिना किंवा हुक बसवले जातात। चुलीवर हुक मारल्यानंतर त्या ठिकाणी तवा ठेवून अशी लेवल बघितली जाते। तवा थोडाफार हाताने दाबून लेवल व्यवस्थित आहे का नाही पाहिले जाते। चुलीवर छोटे भांडे ठेवता यावे यासाठीही आतील बाजूस अशा 3 पिना मारल्या जातात। ताईंनो, मी तुम्हाला चूल बनविताना बारीक सारीक बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला पुरवण्याचा प्रयत्न केला आहे, तेव्हा ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता आपण तयार चुलीबद्दल माहिती घेऊयात। या ठिकाणी बऱ्याचशा अशा तयार चुली बनवून ठेवलेल्या आहेत। काही चुली या शिंगल आकाराच्या म्हणजेच एकाच तोंडाच्या चुली बनवलेल्या असतात। समोर पाहतोय ती कट्टा चूल आहे, हिला गोळे नाहीत। आता आपण समोर पाहतोय त्या वाईल चुली आहेत, यांना गोळे आहेत। या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा छोट्या चुली बनवलेल्या आहेत। पूर्वी 3 गोळ्याच्या चुली असायच्यात। उजव्या तोंडाची चूल व डाव्या तोंडाची चूल असे चुलीचे 2 प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात। या ठिकाणी काही नक्षीकाम केलेल्या चुली सुद्धा मिळतात। ज्या चुलींना कमळाच्या फुलाच्या आकाराचे गोळे आहेत त्या चुलींना कमळ चूल असे म्हटले जाते। आजच्या नव्या जमान्यात आता सिमेंटच्या चुलीही आल्या आहेत। या ठिकाणी आपल्याला 3 गोळ्याच्या चुलीही पाहायला मिळतात। तर मंडळी, आपण या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या चुली या ठिकाणी पाहिल्या आहेत। महिला मंडळी, आपण ज्या चुलीची माहिती घेणार आहोत ती चूल म्हणजे समाधान चूल आता आपल्या समोर आहे। तिची आपण आता व्यवस्थित माहिती घेऊया। या चुलीचे वेगळेपण म्हणा किंवा वैशिष्ट्य म्हणा ते म्हणजे या चुलीला मागच्या बाजूस छिद्र किंवा होल ठेवलेले असते। या पाठीमागे असलेल्या होलातून किंवा भोकातून या चुलीत जो धूर निर्माण होतो तो या ठिकाणी बाहेर पडतो। त्यामुळे या चुलीपासून निर्माण होणारा धूर हा घराबाहेर पडतो, त्यामुळे घरात होणारा धूर साचून राहत नाही। बऱ्याच वेळा काय होते की जो चुलीपासून जो धूर निर्माण होतो तो बाहेर जाण्यास वाट किंवा मार्ग नसतो, त्यामुळे तो धूर सर्वत्र घरात पसरतो। त्यामुळे या ठिकाणी ज्या महिला काम करतात त्यांच्या डोळ्यात हा धूर जातो व त्यांचे डोळे लाल होतात व आपण ते डोळे वारंवार चोळतो, डोळे रखरखतात किंवा डोळे चरचरतात। अशामुळे काय होते की या चुलींमुळे जोपर्यंत चुलीवरचे काम चालू असते तोपर्यंत हा महिलांना त्रास सहन करावा लागतो। आमच्या काकींनी ही समाधान चूल 10-12 वर्षापूर्वी त्यांच्या घरात बसवली आहे, त्यापासून त्यांना कोणताही त्रास नाही। त्या आजही या चुलीवर जेवण करतात। ही चूल चांगल्या प्रकारे पेटते, त्यामुळे धुराचा प्रश्नच फारसा निर्माण होत नाही। या चुलीला जळण ही खूप कमी लागते, त्यामुळे जळणाची बचत होते। या चुलीला समाधान चूल किंवा आधुनिक चूल असंही बोललं जातं व धूरही फारसा बाहेर दिसत नाही। इथं बघितलं सका जाळ कसा ढनाना लागलाय तो। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की मागे धुराडे म्हणजे धूर बाहेर जाण्यासाठी नळ बसवलेला आहे व या नळातूनच धूर बाहेर जातो।
त्यामुळे काय होते की जळणापासून जो धूर तयार होतो तो या नळातून बाहेर पडतो, तर घरातील इतर हवा ही चांगल्या प्रकारची राहते। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की चुलीला जो नळ जोडलेला असतो तो छताच्या बाहेर अशा प्रकारे काढला जातो व या नळातून चुलीतून जो धूर निर्माण होतो तो बाहेर पडतो। तर माझी घरमालकिनींना विनंती आहे की अशा प्रकारची चूल घरी बसवा किंवा जिला आपण समाधान चूल म्हणतो ती घरी बसवा, जेणेकरून तुम्हाला होणारा त्रास निश्चितच कमी होईल। तुम्ही समोर पाहत असलेला वाकडा नळा जोडलेला आहे तो पुन्हा काढता येतो। हा नळ काढल्यानंतर आपण काठीने आत जो काजळी साठलेली असते ती काठीने हलवून काढता येते। मी आता तुम्हाला या ठिकाणी साधी चूल दाखवत आहे। या चुलीमुळे घरात प्रचंड प्रमाणात धूर साठून राहतो किंवा बाहेर धूर जाण्यास मार्गच नसल्यामुळे या चुलीमुळे घरात धुराचे प्रदूषण खूपच वाढते। गृहिणींना माझी नम्र विनंती आहे की धूर बनवणाऱ्या किंवा धूर पसरवणाऱ्या तसेच हवेचे प्रदूषण निर्माण करणाऱ्या अशा चुली टाळून चांगल्या चुली म्हणजे समाधान चूल किंवा धूर प्रदूषण विरहित चूल आपल्या घरात बसवा, जेणेकरून प्रदूषण टाळता येईल। तर महिला भगिनींना माझी नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व इतर भगिनींनाही शेअर करा। धन्यवाद।